पड़ाव फाइल चीज भवन पुनर्वसन संघर्ष समिति की ओर से सरकार को आवेदन दिया गया। इस आवेदन में सरकार की ओर से उन पर की गई गैरकानूनी कार्रवाई को वापस ले जाने की मांग की गई। गत 53 सालों से इस परिसर में लोग रहते आ रहे हैं। अचानक उन्हें बेघर करने से आने वाली पीढ़ी का भविष्य अधर में दिखाई दे रहा है। अपनी व्यथा उन्होंने माध्यमों के समक्ष साझा की। दुर्गा गोवर्धन कोसारे, चीज भवन पड़ाव फाइल। मी दोन चीज भवन इथे राहते। 18 वर्षापासून म्हणजे 2018 पासून आम्हाला बेघर केलं आहे सरकारने। तेव्हापासून आम्हाला घरसुद्धा नाही आणि लाईटसुद्धा नाही आणि आम्ही खूप म्हणजे इकडे तिकडे फिरून खूप थकलो आहोत। याच्यानंतर आम्ही आता विचार केला आहे की आमच्याकडे काही पर्याय नाही। याच्यानंतर आम्ही जे करणार आहे ते आम्ही सरळ उपोषण करणार। ती तुमची जी जागा होती ती मालकीची जागा होती? हो, आधी म्हणजे मालकीची नव्हती तरी खूप पूर्वी 53 वर्षाच्या आधीपासून आमचे सासरे वगैरे तिथे आमचे सगळे डॉक्युमेंट आहे। आधार कार्ड, रेशन कार्ड, वोटिंग कार्ड, टॅक्स वगैरे सगळं आमच्याकडे, सिटी सर्वेचे पेपरसुद्धा आहे, 7/12 आहे। एवढं सगळं असून फडणवीस साहेबांनी आम्हाला आश्वासन लेटरसुद्धा दिलं आहे की या लोकांना पुनर्वसन केल्याशिवाय हटवण्यात येणार नाही। त्यांची रेकॉर्डिंगसुद्धा आहे, आमच्याकडे लेटरसुद्धा आहे। सगळं असूनसुद्धा तेव्हाही 2018 मध्ये सुद्धा फडणवीस साहेब मुख्यमंत्री होते आणि आत्ता पण आहे, पण आमच्या म्हणजे काही डिसिजन घेतला नाही त्यांनी। आम्ही अजूनही उघड्यावरच आहोत। मी माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या वैद्यकीय मदत कक्ष अधिकारी आहो। पूर्व विदर्भाची मला साहेबांनी जबाबदारी दिली आणि दुसरं की माझं राहणं मनीष नगरला आहे आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या मतदारसंघात एक 18 परिवार जे पड़ाव फाइल चीज भवनमध्ये राहतात। मागील 53 वर्षापासून त्यांचं राहणं आहे आणि मधात ते पुनर्वसनमध्ये त्यांची कारवाई करण्यात आली आणि ते कारवाई केली। त्यानंतर त्यांचे घर वगैरे तोडले। त्याच्यानंतर त्यांचं पुनर्वसन आजपर्यंत झालेलं नाही। तर माननीय मुख्यमंत्री साहेबांना आम्ही एक निवेदन पण दिलेलं आहे इथे प्रोटोकॉलच्या हिशोबाने। आणि आज आम्ही खास करून कारण की अधिकारी जे वर्ग आहे ते अलगर्जीपणा कुठेतरी दाखवत आहे आणि आज ते 18 परिवार पूर्ण रोडावर येऊन गेले आणि त्यांच्या पूर्ण जे घर तोडून आणि आज ते सध्याला तिथे टिण्याच्या पत्रा वगैरे लावून आणि त्यांचं जे शिक्षण आहे मुलांचं ते दिवा वगैरे लावून तिथे लाईट नाही, पाणी नाही आणि ते मागील 10 वर्षापासून तिथे राहत आहे आणि प्रॉपर तसं ते 53 वर्षापासून राहत आहे तरी त्यांना न्याय भेटत नाही। तर आज आम्ही काल आलो होतो माननीय विभागीय आयुक्त बिंद्री मॅडमकडे। मॅडमने स्वतः आम्हाला वेळ दिला होता आणि आज ते निवेदन दिलं आम्ही आणि मॅडमने सांगितलं की मी लगेच कलेक्टर साहेबांना आदेश देते म्हणे की योग्य कारवाई करून आणि यांना पुनर्वसन करावा। आणि माननीय जिल्हा अधिकारी साहेबांकडे जेव्हा हे दुर्गाताई कोसारे यांच्या पड़ाव फाइल चीज भवन पुनर्वसन संघर्ष समितीचे अध्यक्ष आहे, आज सर्व त्यांचे सदस्य बॉडी इथे आलेली आहे आणि मॅडमला त्यांनी बोललं तर मॅडम बोलले की जेव्हा कलेक्टर साहेबांना ते बोलले तर कलेक्टर साहेबांनी त्यांना बोललं की आम्ही फक्त 300 स्क्वेअर फूटची जागा देऊ। तर 300 स्क्वेअर फूटमध्ये काय होणार आहे? कमीत कमी शासनाने त्यांना 1000 स्क्वेअर फूटचा प्लॉट पुनर्वसन जे शिवणगावला दिलेलं आहे तिथे पुष्कळ जागा आहे सरकारी, तर यांना तिथे शिवणगाव पुनर्वसनमध्ये 1000 स्क्वेअर फूटचा प्लॉट द्यायला पाहिजे। यासाठी आज आम्ही आलो आहे आणि याच्यानंतर आम्ही सर्व जे मंत्री आहे बावनकुळे सर आहे आणि आशिषजी जयस्वाल सर यांच्याकडे पण आम्ही जाणार आहोत आणि त्यानंतर शेवटला आम्ही सर्व जी अधिकारी काय बोलतात, मिनिस्टर काय बोलतात ते सर्व घेऊन माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्याकडे नगरविकास खाता आहे तर साहेबांना आम्ही भेटणार आहोत ठाण्याला जाऊन, असं आम्ही आज संकल्पना केली आहे इथे।